हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज जे आहे ते आपली SPPU ची पेट एंट्रन्स जे आहे तर त्याची मॉक टेस्ट, मॅन्डेटरी मॉक टेस्ट जी आहे तर ती आज म्हणजे 21 आणि 22 तारखेला झाली। त्यात खूप विद्यार्थ्यांना डाऊट आले की सर परीक्षेचं जे माध्यम आहे ते मराठी नव्हतं, सर्व इंग्लिश होतं, परीक्षेत फक्त 20च प्रश्न होते, काही लोकांनी तर मार्क पण आले नाही, हा एक डाऊट विचारला। आणखीन काहींचे डाऊट होते की प्रश्न जे होते ते माझ्या विषयाशी निगडीत नव्हते। या सगळ्यांसाठी एकच तुमच्यासाठी उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ही फक्त टेक्निकल गोष्टी म्हणजे तुम्हाला परीक्षा कशी असेल सेंटरवर गेल्यावर त्यासाठी तुम्हाला माहिती व्हावं म्हणून ही जी आहे ना मॉक टेस्ट ठेवली आहे, राईट। आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय करायचं, म्हणजे जर शक्य असेल तर तुम्हाला जर ऑनलाईन परीक्षा द्यायचं समजा प्रॉब्लेम असेल तर डेस्कटॉपवर आणि लॅपटॉपवरच परीक्षा द्या, कारण सेंटरवर जो असतो ना तो डेस्कटॉप असतो, राईट। आणि तिथे हे बघा, तिथे इथे क्लिक करा, तिथे डायरेक्ट काय असेल माहिती आहे तुमच्या समोर, बाकी काहीच ओपन नसेल, फक्त एवढं ओपन असेल, हे लक्षात घ्या। इथे तुम्ही तुमचा युजर नेम टाका, इकडे पासवर्ड टाका आणि तुमची जी परीक्षा आहे ती चालू होईल। तिथे मराठी आणि इंग्लिश लँग्वेज, तर आता हा लँग्वेजचा जो गोळा आहे तो मी क्लिअर करून टाकतो। हे बघा तुमच्यासाठी इथं दिलंय, इथे जर तुम्ही बघितलं हे जे त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं होतं की कुणाकुणाची परीक्षा कुठल्या लँग्वेज मध्ये, तर लक्षात घ्या जे विषय इथे दिले त्यांचीच फक्त मराठी आणि इंग्लिश मध्ये होईल, बाकी सगळ्यांची इंग्लिश मध्ये होईल। आता ते कुठले विषय आहे, मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, इंग्लिश, आणि मराठी लँग्वेज मध्ये कुठे आहे बघा, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पॉलिटिक्स, फिलॉसॉफी, सायकोलॉजी, सोशियोलॉजी, पाली, अडल्ट एज्युकेशन, फिजिकल एज्युकेशन आणि कॉमर्स यांना जे आहे ना मराठी आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये परीक्षा होणार आहे, हे लक्षात घ्या। बाकी जे विषय इथं नाही आहेत त्यांची इंग्लिश मध्ये होईल। हा हे जे PDF आहे ते वेबसाईटवर अवेलेबल आहे, कुठं बघायचं ते बघून घ्या। हे बघा इथे आहे ते PDF, आपलं लॉग इन आहे ना त्याच्या बाजूलाच इथे पेट नोटिफिकेशन म्हणून दिलंय 2 नंबरचं, तर तिथे आहे। तर ह्या लोकांची 2 लँग्वेज मध्ये होईल, बाकी सगळ्यांची जी आहे तर इंग्लिश मध्ये परीक्षा होईल। हा डाऊट सॉल्व्ह झाला, तुमचे मार्क वगैरे काही येणार नाहीये तिथे, राईट। फक्त परीक्षा कशी होईल हे लक्षात घ्या। आता मेन परीक्षा कशी होईल ते आपण आधी पण बघितलंय की तुमची 90 मिनिटाची परीक्षा असेल, फक्त 50 प्रश्न असतील, हे लक्षात घ्या। आता आज जे होते 20 मिनिटाची होती, 20 प्रश्न होते, पण तिथे 50 प्रश्न असतील, 90 मिनिटाची परीक्षा होईल, राईट। आणि परीक्षा पास कसं व्हायचंय, राईट, हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं। आणि तुमच्यासाठी आपल्याकडे जे आहे ना ग्लोबल ऑनलाईन कडे एक 3 दिवसाचं वर्कशॉप आजपासून चालू होतोय, रोज संध्याकाळी 7 ते रात्री 10 या 3 दिवसात तुमचा पूर्ण सिलेबस जो आहे तर आम्ही कंप्लीट करणार आहोत। टिप्स, ट्रिक्स, रिसर्च मेथडॉलॉजी मध्ये 40 मार्क कसे पाडायचे आहेत, आता ह्या कोर्स थ्रू आम्ही तुम्हाला ते पाडूनच देऊ। तर हे 40 मार्क काय इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घ्या। 35 पेक्षा जास्त मार्क जर तुम्हाला पेपर 1 मध्ये पडले आणि पेपर 2 मध्ये समजा 20 मार्क पडले तरी तुमचे 55 मार्क होतील। आणि क्वालिफिकेशन जे आहे SPPU मध्ये कंबाइंड क्वालिफिकेशन आहे, असं नाही की सेपरेट तुम्हाला पास व्हायचंय। आणि रिसर्च मेथडॉलॉजी मध्ये कमी म्हणजे असं एक कमी खर्चात जास्त उत्पन्न आपण ज्याला म्हणतो, म्हणजे कमी टाइम मध्ये तुम्हाला मॅक्सिमम जो आउटपुट असेल, जर तुम्ही आता पेपर 2 वाचत बसत असाल तर तुम्ही यू आर मेकिंग अ मिस्टेक, अनलेस अँड अंटिल यू आर डुइंग अ रिव्हिजन। तुम्ही जर रिव्हिजन वगैरे करत असाल तर वेगळी गोष्ट आहे, तर तुम्हाला जर आता काही वाचायचं असेल तर फक्त रिसर्च मेथडॉलॉजी वाचा, हे लक्षात घ्या। आणि तुमच्यासाठी हा क्रॅश कोर्स आणला आहे तर तो आजपासून सुरू होते, फक्त 799 त्याची फी आहे, राईट। आणि 21 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या 3 दिवस तो क्रॅश कोर्स होणार आहे। आता काही लोकांना असं वाटेल सर आम्हाला 3 दिवस पण आमच्याकडे वेळ नाहीये, तर तुमच्यासाठी 1 डे क्रॅश कोर्स सुद्धा आहे, पण तो पूर्ण दिवस 23 तारखेला असेल, राईट। तो पण तुम्ही जॉईन करू शकता सेम फी मध्ये। आणि तुम्हाला रिव्हिजन साठी मॉक टेस्ट मिळतील, 1,500 प्रश्नांचा MCQ सेट मिळेल आणि गॅरंटेड तुम्हाला, हे बघा आपण काय सांगतो गॅरंटेड। आता सोलापूरचा आमचा रिझल्ट लागला, जवळपास आपल्या 50 विद्यार्थी आपल्या ग्रुपमध्ये होते आणि जवळपास 45+ विद्यार्थी तिथे आपले पास झालेत। आणि बहुतेकाला एका विद्यार्थ्याला तुम्हाला मी वाटल्यास तुम्हाला त्यांचं मार्कशीट सुद्धा दाखवू शकेल, त्यांना आहे ना 49 मार्क्स पडलेत रिसर्च मेथडॉलॉजी मध्ये। किती? 50 पैकी 49 मार्क जे आहेत तर ते रिसर्च मेथडॉलॉजी मध्ये पडलेत। आणि बहुतेक विद्यार्थ्यांना तिथे 30+, 35+, 40+च मार्क पडलेत। आणि तेवढे पडतात जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन रिसर्च मेथडॉलॉजी केलं तर तुमचे तेवढे मार्क पडू शकतात। तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा। आणि तुम्हाला आणखीन काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये किंवा हे खाली जे नंबर आहेत, हे बघा हे 2 नंबर आहे, व्हॉट्सअप करा,
फी फक्त 799 रुपये आहे.